ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या डोंबिवली शहरातील प्रसिद्ध आणि ग्रामदैवत म्हणजे श्री गणेश मंदिर संस्थान। याच मंदिरात श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली आणि यंदाचं मंडळाचं 100वे वर्ष आहे। दरम्यान शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी विष्णूच्या 10 अवतारांची आरास आणि भव्य रोषणाई करण्यात आली आहे। आरास आणि रोषणाई पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली असून सेल्फी काढण्यासाठी आणि रील करण्यासाठी तरुणाई मंदिरात येत आहेत। तसेच 100 वर्षाच्या काळात गणपती मंडळाने डोंबिवली शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच पुढाकार घेऊन आपले योगदान दिलंय। गणेशोत्सवादरम्यान मंडळ धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम करत असते आणि सामाजिक उपक्रमात सुद्धा भाग घेत असतात। यंदाचं गणेशोत्सवाचं 100वे वर्ष आहे। मागच्या वर्षी गणेश मंदिर संस्थांनी 100वे वर्ष पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर सुरू झालेला हा डोंबिवलीतला पहिला गणेशोत्सव जो शतक महोत्सव वर्षात पदार्पण करतोय। दरवर्षी आम्ही जे काही सजावट करतो त्याच्यातनं एखादा विषय लोकांसमोर न्यायचा प्रयत्न करत असतो। गणेश मंदिराकडनं वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात आणि गणेशोत्सव 8 दिवस त्याचा जो तरुण वर्ग आहे तो गणेश उत्सवात काम करत असतो। या वर्षीच्या उत्सवात मात्र आम्ही सजावटीतनं एका भव्यतेकडे गेलोय आणि विष्णूचे जे 10 अवतार आहेत हे याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय। राम मंदिराच्या स्थापनेनंतर असंच काहीतरी भव्य दिव्य लोकांसमोर, डोंबिवलीकरांच्या समोर सादर करावं असा आमचा प्रयत्न होता। तो साकार करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। खूप मोठ्या संख्येने यावर्षी लोक, नागरिक, भक्त आता उपस्थिती लावत आहेत आणि त्यानंतर पुढच्या 8 दिवस वेगवेगळे धार्मिक उपक्रम या गणेश उत्सवामध्ये होतील। गणेश उत्सवाची मिरवणूक सुद्धा खूप मोठ्या दिमाखात होणार आहे आणि पुण्याचं रमणबाग नावाचं पथक या मिरवणुकीत सामील होईल। कोरोनाच्या काळामध्ये लसीकरणाच्या मोहिमेपासून अनेक कामं मंडळांनी केली। वृक्षारोपण असेल, शालेय विद्यार्थ्यांना मदत असेल, रक्तदान शिबिर असेल, त्या वेळेला जे काही त्या वर्षी त्या दिवशी जे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही समाज उपयोगी करावं असं त्यावेळेला असतं। मंडळ निश्चितपणाने त्याच्यामध्ये काम करत असतं। हे शतक महोत्सवाचं वर्ष आहे। पुढच्या वर्षामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवण्याचा आमचा मानस आहे। मंडळाचे साधारण एक 60 ते 70 ऍक्टिव्ह सदस्य आहेत आणि 100 वर्षामध्ये किमान 5 पिढ्या या मंडळामध्ये कार्यरत होत्या। अनेक कार्यकर्ते या मंडळामध्ये घडले। प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।